संध्याकाळी चहा ठेवला. चहाबरोबर खाण्यासाठी सगळ्यांनाच काहीतरी मस्त खुसखुशीत आणि चटपटीत असं हवं होतं. मग मी ही कर्नाटकची फेमस अशी स्नॅकची रेसिपी अगदी कमी वेळामध्ये तयार केली. तर यासाठी मी कांदे घेतलेत. एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे. अगदी पातळ असा चिरून घ्यायचा आहे. सगळ्या पाकळ्याच्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. यामध्ये अर्धा इंच आलं असं तुकडे करून घातलं आहे. यानंतर कढीपत्ता घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं. आता मीठ कांदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे कांद्याला पाणी सुटेल. तर इथे पहा कांद्याला भरपूर पाणी सुटलं आहे. आता इथे मी पाव वाटी रवा घेतला आहे. इथे कुठली एक वाटी घ्या आणि तिने पाव वाटी रवा मोजून घ्या. इथे तुम्हाला बारीक रवाच घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवूनच इथे वापरायचा आहे. आता रवा आणि कांदा असं सगळं छान एकत्र करायचं आहे आणि हे 5 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे कांद्याला जे पाणी सुटलं आहे त्यामध्ये हा रवा छान भिजला जाईल आणि सॉफ्ट होईल. तर इथे पहा 5 मिनटं मी ठेवलं होतं. 5 मिनटानंतर रवा छान असा फुलला आहे. आता इथे मी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इथे मैदा घेतला आहे आणि अर्धी वाटी यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. 1 मोठा चमचा इथे आता भाजलेले शेंगदाणे घालते. शेंगदाणे भाजून मी सोलून घेतलेत. पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. सगळी पिठं कांदा सगळं छान असं एकजीव केल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा कडकडीत गरम तेल घालायचं आहे. यामुळे ही रेसिपी छान खुसखुशीत होईल. गरम आहे तर आधी चमच्याने असं मिक्स करायचं आहे. आता हे कोमट झालं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला जास्त पाणी लागणार नाही कारण कांद्याला पाणी सुटलं आहे. त्यामध्ये आधी आपण हे मिक्स करून घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हे पीठ मी असं मळून घेतलं. आता याचे आपण वडे बनवणार आहोत. तर इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतले. याला तेल लावून घेतलं आहे. तुम्ही बटर पेपरवर सुद्धा हे थापू शकता. एक गोळा घेतला आणि याचा असा वडा थापायचा आहे. तर आज आपण कर्नाटकची फेमस अशी स्नॅकची रेसिपी मधुर वडा बनवतो आहे. खूपच खुसखुशीत आणि मस्त होतो हा वडा. तर पहा कडेने पातळ आणि सेंटरला थोडंसं जाडसर ठेवलं आहे. हा वडा असा थापून घेतला आहे. आता हा आपण फ्राय करूया. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं होतं. यामध्ये वडा सोडायचा आहे. जेव्हा आपण वडा तेलात सोडू तेव्हा तेल व्यवस्थित असं गरम हवं. तेल जर गरम नसेल तर वडे तेलकट होऊ शकतात. मीडियम फ्लेमवरतीच आता आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडेसे याचे बुडबुडे कमी झाले की उलटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे वड्याला. त्याच्यातलं तेल निथून आपण काढून घेऊया. अगदी मस्त खुसखुशीत असा हा वडा तयार झाला आहे. तर इथे मी उरलेले वडेसुद्धा फ्राय करून घेते. यामध्ये आपण जो कांदा घातला आहे तो कॅरॅमलाइज झाल्यानंतर खूप छान चव लागते त्याची. त्याबरोबरच आपण यामध्ये शेंगदाणे घातलेत. ते सुद्धा दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात. तर इथे दुसरा वडासुद्धा मी फ्राय करून घेतला आहे. असेच उरलेले वडे सगळे फ्राय करून घेते. आता वड्यांबरोबर खाण्यासाठी इथे मी चटणी तयार करते. तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं. यामध्ये 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडंसं आलं घातलं, कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे चटणी वाटून घेतली. बाउलमध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे काढून घेतलं आणि आता चटणीवर घालण्यासाठी इथे फोडणी तयार करते. 1 चमचा तेल गरम केलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. ही फोडणी तयार झाली. ही तयार फोडणी चटणीवरती घालायची आहे. तर मधुर वड्याबरोबर खाण्यासाठी अगदी मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे.
या चटणीबरोबर इथे मी मधुर वडे सर्व केल्यात. अगदी मस्त अशी रेसिपी आहे. चहाबरोबर अगदी परफेक्ट आहे आणि अगदी कमी वेळामध्ये ही तयार होते. तर ही मस्त अशी स्नॅकची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. दिसायला जितका मस्त दिसतोय तितकाच हा वडा चवीलासुद्धा खूप छान लागतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.